आज ते ना कपडा व्यापारासाठी सुरुवातीला ते आले होते. त्यावेळेस आपला भारत पाकिस्तान किंवा बांगलादेश फाळणी काही झालेली नव्हती. ज्यावेळेस ते तिथं आले ना तेव्हा ते बांगलादेशमध्ये सर्वात प्रथम गेले होते. आणि आजचं जे बांगलादेश आहे सगळ्यात जास्त कपड्याचं निर्यात बांगलादेशमधून होतं. म्हणजे USA इकडे तिकडे सगळ्यात जास्त कपडे जर जातात अमेरिकेत तर बांगलादेशवरून जातात. ज्यावेळेस ते इथं भारतात आले होते इंग्रज त्यावेळेस त्यांनी बंगालमध्ये बघितलं हे जे लोक जे साडी विणतात त्याची आमदानी हाताने अशी कारागिरी करत होते ते लोक. त्यांची साडी नाक्षे काडीपेटीच्या बॉक्समध्ये बसून जायचे. अशा प्रकारचे रेशमी आणि कॉटन अशा प्रकारची साडी ते तयार करत होते हाताने. तर ज्यावेळेस इंग्रजांनी बघितले कारागिरी इतके उन्नत पद्धतीचे त्यांची कलाकारी इतकी सुपर आणि भारी किंवा त्यांना वाटलं मग आपल्या मँचेस्टरचा कपडा कोण घेतो. त्यांनी अक्षरशः त्या कारागिरीचे अंगठे तोडून टाकले जेणेकरून काम नाही करतात. हजारो लाखो लोकांची त्यांनी कारागिरांचे अंगठे तोडून टाकले त्याचे काम नाही करता आलं पाहिजे. आणि बघा आश्चर्य इथंच गाव सगळ्यात जास्त भारतात तयार होतं कापूस. ते इथून घेऊन जायचे कापूस तिथं कपडा बनवायचे आणि तोच कपडा आपल्याला विकत. म्हणून हे गांधीजींनी नंतर स्वदेशी आंदोलन चालू केलं होतं की आपण आपलं स्वदेशी वापरावं म्हणून हातमागाला जास्त प्रोत्साहन तिथून मिळालं. आजही आपल्या कलकत्ता बंगालमध्ये म्हणजे आपल्या भारतातल्या बंगालमध्ये या साड्या तयार केल्या जाममध्ये खूप सुंदर साड्या असते. एकदम लाईट वेट साडी असते आणि तिला आपलं पैठणी सारखं खूप आहे माझ्याकडे.